टोरेस घोटाळा प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात आलाय। टोरेस घोटाळ्यातील मुख्य आरोपी युक्रेन पोलिसांच्या ताब्यात आहे। मीरा भाईंदर, मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील नागरिकांची फसवणूक त्याने केली होती। 15,000पेक्षा जास्त नागरिकांची 142 कोटींची फसवणूक झाली। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रत्यार्पणाची मागणी केलेली आहे। मुंबई पोलिसांनी इंटरपोलच्या मदतीने जारी केलेल्या ब्लू कॉर्नर नोटीसच्या आधारावर ही माहिती मिळाली आहे। आरोपी टोरेस फसवणुकीतील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे आणि या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच तो आणि इतर 8 परदेशी साथीदार भारतातून फरार झालेले। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, आता प्रत्यार्पणाची जी मागणी होती त्याला कसा नेमका प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर जानेवारी महिन्याच्या दरम्यान टोरेस घोटाळा आहे तो संपूर्णपणे उघडकीस आला आणि त्यानंतर एकूणच हा संपूर्णपणे शहरातील जो घोटाळा आहे तो अनेक नागरिकांसोबत झाल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालं। त्यावरूनच पोलिसांनी शोध घेत अनेक जणांना या संदर्भात चौकशी देखील केलेली आहे। तर ही सर्व टीम युक्रेनची असल्याचं देखील पोलिसांना समजल्यानंतर जवळपास 8 जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेण्यात आलेलं होतं। परंतु या पूर्ण ज्या गुन्ह्यामागे आहे तो मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध लागत नव्हता। त्यानंतर आता जो शोध लागलेला आहे, युक्रेन येथील एक जे नागरिक आहे त्याचा हा संपूर्ण मास्टरमाइंड गेम आहे आणि या अनुषंगाने त्याने ही संपूर्णपणे फसवणूक केलेली आहे। या व्यक्तीचं नाव आहे ते इगोर युशेन्को असं या युक्रेन माणसाचं नाव आहे आणि त्यांनी हा संपूर्णपणे सेटअप केलेला होता। मुंबईमध्ये तो या घोटाळ्या संदर्भात आलेला होता। या घोटाळ्याची सर्व माहिती आहे तो घेऊन त्याच्यावरती डिटेलिंग देखील हाच व्यक्ती आहे तो करत होता। परंतु घोटाळा उघडकीस येण्याच्या आधी तो युक्रेनला परत गेला आणि त्या ठिकाणाहून हे संपूर्णपणे तो ऑपरेशन आहे तो राबवत होता। त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना युक्रेन येथे आयडेंटिफाय केलेलं आहे। युक्रेन येथून पुन्हा मुंबईत आणण्याचं प्रत्यार्पणाची प्रक्रिया आहे ती सध्या पोलिसांकडून सुरू आहे। एकूणच झालं तर 146 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा आहे तो या संपूर्ण प्रकरणात झालेला होता आणि या संदर्भात आता पोलीस युक्रेनवरून मुंबईला या आरोपीला आणण्याचा जे प्रयत्न आहेत ते सुरू आहे। जी निश्चित, धन्यवाद निखिल दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।